चंद्रपूर भाजपमधला अंतर्गतवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। अजय सरकार यांनी आमदार किशोर जोरगेवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। तिकीट कापल्यानं अजय सरकार यांनी किशोर जोरगेवारांवरती घणाघाती आरोप केलाय। जोरगेवार फार्म हाऊसवर पकडले गेले आणि सुटकेसाठी 50 लाख मोजले असं अजय सरकार म्हणतात। अजय सरकार यांचा किशोर जोरगेवारांवरती गंभीर आरोप आहे। तिकीट द्यायची वेळ आली तर गुन्हेगार झालो का असा संतप्त सवालही अजय सरकार यांनी केलाय। मैं 10 साल पहले पकड़ाने गया था घुघुस में, फार्म हाउस में 50 लाख रुपए देके जो सेटिंग किया था ना, तो मैं पकड़ाने गया था। जो आमदार आज बोल रहा खुद पकड़ा गया था, खुद 50 लाख रुपए दिया था। और जो बोल रहा ना जैसे अगर क्रिमिनल है तो 10 लाख रुपए तुम्हारे ड्रग्स्टर तुम्हारा लड़का पकड़ा था, तुम 10 लाख रुपए सेटिंग करके देते हो और दूसरे के ऊपर आरोप करते हो। घर तुम्हारा खुद का कांच का है, दूसरे के ऊपर पत्थर मारने से काम नहीं चलने वाला। रही बात अजय सरकार अगर क्रिमिनल है तो ये 2014 का फोटो है, तब तो मेरे पास गुना नहीं था ना। बंगाली के हमसे कौन से लड़की को उनका लड़का गाड़ी में उठा के लेके जाता घुमाने के लिए, वो भी हमें पता है। रात को 12 बजे 1 बजे आके गाड़ी में बिठा के लेके जाता, वो भी हमको पता है। रही बात उन्होंने जो बताया 20 गुने हैं, उनका गलत है, अभी भी झूठ बोले हो। आणि सारंग पांडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सारंग, चंद्रपुरातल्या भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? सातत्यानं अंतर्गतवाद समोर येतायत, नेमकं पाणी कुठे मुरतंय? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर गेल्या काही 1-2 वर्षामध्ये चंद्रपूरचं राजकारण, त्यातल्या त्यात भाजपमधलं राजकारण हे अतिशय खालच्या स्तराला आता जाताना दिसतंय। कारण आपण पाहिलं की उमेदवार निवडीवरून चंद्रपूरमध्ये जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार असा जोरदार संघर्ष उडाला होता आणि याचमध्ये मुनगंटीवार समर्थक असलेले अजय सरकार यांचं तिकीट कापण्यासाठी जोरगेवार यांनी अतिशय जोर लावला आणि शेवटी अगदी म्हणजे काही मिनिटं उरलेले असताना नामांकन दाखल करायला अजय सरकार यांचा जो उमेदवारी आहे ती भाजपकडून कापण्यात आली आणि त्या जागी दुसरा उमेदवार देण्यात आला। आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजय सरकार यांनी जोरगेवार यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे आणि त्याचबरोबर आता आपण जर पाहिलं तर हे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण जे आहे ते अतिशय तिखट होताना दिसत आहे। मात्र जोरगेवार यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहे या संदर्भात अजय सरकारांनी जो दाखला दिला आहे की मी 10 वर्ष आधी त्याच्यासोबत होतो आणि तेव्हा मी गुन्हेगार नव्हतो का, अशा प्रकारचा सवाल त्यांनी जोरगेवारांना विचारला आहे। मात्र त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात अद्याप तरी त्यांनी कुठलाही पुरावा दिलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।